शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027 च्या पहिल्या दिवशी ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळविण्याचा संदेश दिला. मीही याच महापालिका शाळेचा विद्यार्थी होतो आणि आज उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की शिक्षक विद्यार्थ्यांना आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. महापालिका व सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले. मातृभाषेतील शिक्षण, मैदानी खेळ आणि सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं दार असतं आणि हे दार उघडून आज तुम्ही आतमध्ये आलेला आहात आणि पहिल्या दिवसाचा उत्साह हा वेगळा उत्साह आहे ना. शाळेमध्ये आलात तुम्ही, आता सुट्टी संपली ना. काही लोकांना वाटतं का अजून सुट्टी पाहिजे होती? नाही ना. त्यामुळे आता उत्साहाने अभ्यास करायचा आहे. आज शाळेमध्ये सुट्टीमध्ये आपण सगळ्यांनी मजा केली आणि आता अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी ठरवलं की हे विद्यार्थी आपले सगळे लाडके विद्यार्थी आहेत आणि म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार सगळ्यांनी शाळेमध्ये त्या शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या शाळेची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये करून द्यायची. आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल आता नवीन शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना काही मनामध्ये काही प्रश्न असतील, परंतु शिक्षक नवीन असले, जुने असले तरी ते आपले शिक्षक आहेत आणि आईवडील जन्म देतात, परंतु शिक्षक त्याला आकार देण्याचं काम, त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम करत असतात. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार मोठी असते. आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत वेटिंगला मुलं आहेत, प्रायव्हेट शाळेच्या ऐवजी आपल्या शाळेमध्ये येण्याचा ओढा आहे. याचं आपण तर दादा भुसे यांनी देखील आता चांगलं काही उपक्रम केलेले आहेत, अतिशय चांगले आहेत. आणि डेडिकेशन आणि डिवोशन हे फार महत्त्वाचं आहे. शेवटी तुमच्या हातात ही भावी पिढी आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला उद्याच्या यशासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही सगळ्यांनी आज कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये पारंगत व्हायला पाहिजे. आता अगदी आपण पाहतो की कॉम्पिटिशन आहे, स्पर्धात्मक युग आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला धावलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षकांनी देखील नवीन कुठे कुठे काय आहे ते आत्मसात करून या मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे. ज्ञान वाटण्याने ज्ञान वाढत जातो, त्याचं भंडार वाढतं आणि म्हणून जिथं नवीन काय आहे शिकण्यासारखं आहे ते शिकलं पाहिजे आणि त्याचं दान मुलांपर्यंत पोचवलं पाहिजे. खूप पॉझिटिव्ह राहा मुलांनो आणि काही टेन्शन घेऊ नका. टेन्शन आहे का काय तुम्हाला? काही नाही ना. मग अभ्यास चांगला करणार. इथं काय तुम्हाला अडचणी आहेत? बिलकुल नाही. तर शिक्षकांच्या भीतीने बोलू नका, काय असेल ते सांगा. आणि मला अभिमान आहे की मी या शाळेचा विद्यार्थी होतो. पुन्हा मी सांगतो. आणि आज पहिला दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला आपल्या सुट्टीनंतरचा पहिला दिवस. पुन्हा आपल्याला इथं सुरुवात करायची आहे. चांगली सुरुवात, यशस्वी सुरुवात आपण करा. आणि सगळ्यांनाच शुभेच्छा मी देत असताना जाता 4 ओळी आपल्याला सांगतो. उड़ान भरनी है तो परों को मजबूत करो. उड़ान भरनी है तो परों को मजबूत करो. सपने देखने से पहले आँखों को जागरूक करो. सपने देखने से पहले आँखों को जागरूक करो. राह में कांटे हैं तो क्या डरना. राह में कांटे हैं तो क्या डरना. फूलों की महक के लिए मेहनत तो करो. आणि म्हणून तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास करताना.
आणि काही समजलं नाही तर वर्गामध्ये विचारायचं, शिक्षकांना प्रश्न विचारायचे, काही कमीपणा वाटून घ्यायचं नाही. जो प्रश्न विचारतो तो हुशार विद्यार्थी असतो. आणि म्हणून काही आठवत नसेल, येत नसेल तर बिनधास्तपणे शिक्षकांना विचारायचं. काही आपले विद्यार्थी असतात ते एकत्र येऊन अभ्यास केला तर एक दुसऱ्याचं ज्ञान, एक दुसऱ्याला असलेल्या गोष्टी दुसऱ्याला माहिती पडतात, दुसऱ्याच्या गोष्टी तिसऱ्याला माहिती पडतात आणि त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये फायदा होतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पाळा. जिद्द, चिकाटी आणि कष्ट, मेहनत हे आपल्याला पुढे घेऊन जातील. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि